हॅलो फ्रेंड्स, मी लक्ष्मी मराठा पॅटर्न या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे. आजच्या गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 38 छातीच्या कटोरी ब्लाऊजचं कटिंग कसं करायचं ते तुम्हाला दाखवलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तो ब्लाऊज कसा स्टिच करायचा आहे हे तुम्हाला दाखवणार आहे. आपण पहिलं सगळ्या पार्टला अस्तर जोडून घेऊया आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत जाते. हे बघा, मी दोन्ही कटर जॉईंट करून घेतलेले आहेत. आता आपण बगल जॉईंट करून घेऊया. तुम्हाला जर डायरेक्ट जॉईंट करता येत नसेल तर तुम्ही पिनअप करा, म्हणजे त्याच्यामुळे कपडा कसा होईल, हलणार नाही आणि काम पण पटकन होईल. बघा, मी दोन्ही बगल जॉईंट करून घेतलेले आहेत. आता वरची जी मोठी क्रॉसपट्टी आहे ती आपण जॉईंट करून घेऊया. वरच्या क्रॉसपट्टीलाच फक्त कपडा लावायचा आहे, आतमधल्या क्रॉसपट्टी फक्त अस्तरचीच असते.
दोन्ही क्रॉसपट्टे जोडून घेतलेले आहेत. तुम्ही वरतून कपडा प्लेन येतो का ते एकदा चेक करा आणि जो एक्स्ट्रा आहे कपडा तो कटिंग करून घ्या. हे बघा पूर्ण प्लेन कपडा आलेला आहे, तुम्हाला मी दाखवते. तुम्ही बघू शकता, कटोरी पण बघून घ्या. पहिला चेक करायचा कपडा की पूर्ण कपडा प्लेन आहे ना, कुठे चुनी किंवा फुगा वगैरे आलेला नाही ना. त्याच्यानंतर जो एक्स्ट्रा कपडा आहे तो कटिंग करा. मी आता एक्स्ट्रा कपडा कट करते. ते बघा, तुम्ही बघू शकता जो एक्स्ट्रा कपडा होता तो मी पूर्ण कट करून घेतलेला आहे. आता कटोरीला आपण टक्स मारून घेऊया. 1.5 आणि 3चा टक्स मारायचा आहे. 1.5 इंच आडवं घेऊन 3 इंचाचा टक्स मारायचा आहे. त्याला आता शिलाई मारून घ्यायची. डबल शिलाई करून घ्या. हे बघा, मी एका साईडला टक्स मारून घेतलेला आहे. दुसऱ्या साईडला पण आपण असंच टक्स मारूया 1.5 आणि 3 इंच. हे दोन्ही टक्स आतल्या साईडून फोल्ड करून घ्यायचे. त्याच्या अगोदर मी तुम्हाला दाखवते टक्स कसे मारले. हे बघा, तुम्ही बघू शकता. आता याला दोन्ही टक्सला आतल्या साईडला फोल्ड करून घेतो. त्याच्यामुळे काय होतं, जेव्हा आपण क्रॉसपट्टी जोडतो तेव्हा ते टक्स त्याच्यामध्ये सापडत नाही. बघा, दोन्ही कटोरी मी टक्स मारून घेतलेले आहेत. आता हे आपण बगलला अटॅच करून घेऊया. बघा, दोन्ही कटोरी मी जोडलेले आहेत आणि परफेक्ट जोडलेले गेलेले आहेत. कुठेही कपडा एक्स्ट्रा राहिलेला नाही ना कमी पडला. त्याला आता आपण डबल शिलाई करून घेऊ. तुम्ही बघू शकता, मी दोन्ही कटोरीला डबल शिलाई मारलेली आहे. आता आपण कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे. हे बघा, इथे मेन क्रॉसपट्टी आहे जी मी ब्लाऊज फिटिंगला माझ्याकडे आला आहे तो. आणि आपल्याला एवढी सेप द्यायसाठी कट करायचं आहे. एवढी आपल्याला क्रॉसपट्टीमध्ये जाईल आणि एवढं आपल्याला गायडच्या सेपमध्ये जाईल. आणि ही जी एक्स्ट्रा आहे ते आपण कट करून घेऊया. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुमचा ब्लाऊज कधीच चुकणार नाही आणि परफेक्ट कटोरी तुम्हाला भेटेल जी तुम्हाला मेजरमेंटचा ब्लाऊज दिला आहे त्याची. एकदा मी तुम्हाला कटोरी मोजून दाखवते की कटोरी कशी मोजायची. ओके, आता हा मी स्टिच करते तो ब्लाऊज आहे. त्याचा हा मधला टक्स बघा इथे आणि शिलाईवरती आलेली. आणि हे पण तुम्ही बघू शकता, ज्या साईडला हुक पट्टी आहे तिथे एवढा एक्स्ट्रा कपडा राहिलेला आहे. त्याच्यामध्ये आपण पट्टी जॉईन करणार आहे हुकची, त्यासाठी एवढा एक्स्ट्रा कपडा आहे. बाकी टक्सपासून जी कटोरीची फिटिंग आहे तिथपर्यंत परफेक्ट कटोरी आपल्याला भेटलेली आहे. आता आपण ह्याला क्रॉस पट्टी अटॅच करून घेऊया. ही मोठी क्रॉसपट्टी आहे ती वरच्या साईडून लावायची आहे. छोटीवाली क्रॉसपट्टी आहे ती आतून पकडायची. आणि तिन्ही कपडे एकत्र व्यवस्थित पकडायचे, कुठलाही कपडा मिस नाही झाला पाहिजे. आणि शिलाई मारून घ्यायची.
बघा टक्स थोडा पण क्रॉस नाही झालेला आहे, तुम्ही बघू शकता. कारण बॅक साईडला जे मी फोल्डिंग केलेलं त्याच्यामुळे टक्स आपल्याला हवा तसाच भेटलेला आहे. आता हे सगळं आपण फोल्ड करून आतमध्ये दुसऱ्या साईडची क्रॉसपट्टी ते दोन्ही क्रॉसपट्टी आपल्याला शिलाई मारून घ्यायची. एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून टाका. तर मी तुम्हाला एकदा मेजरमेंट ॲक्युरेट दाखवतो तुम्हाला. जो माझ्याकडे मेजरमेंटचा ब्लाऊज आहे त्याचं आणि ह्याचं तुम्ही बघू शकता. हा टक्सपासून कटोरीची फिटिंग परफेक्ट आपल्याला भेटलेली आहे आणि इथून सुद्धा एवढं आपल्याला हुक पट्टीच्या मार्जिनमध्ये जाणार आहे, त्याच्यामुळे एवढं आपल्याला एक्स्ट्रा हवं. आता दुसऱ्या साईडची पण क्रॉसपट्टी आपण बसवून घेऊया. हे बघा मी दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या जोडून घेतलेले आहेत आणि दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या एकदम परफेक्ट बसले आहेत. तुम्ही बघू शकता थोडं पण खालीवर झालेलं नाही आणि मेजरमेंटच्या ब्लाऊजची क्रॉसपट्टी आहे तेवढीच क्रॉसपट्टी आपल्याला भेटलेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये काच बटन पट्टी लावून घेऊया. त्याच्या अगोदर मी तुम्हाला ह्या ज्या साईडला आपण लुक बनवतो त्या साईडचे पण कटोरीचं मेजरमेंट तुम्हाला दाखवते. हा मेजरमेंटचा ब्लाऊज आहे, तुम्ही बघू शकता. हा टक्स आहे आणि ही कटोरीची फिटिंगची शिलाई आहे. ओके, तिथून पुढे आपल्याला जी लुकची पट्टी आहे त्याच्यासाठी एवढं आपल्याला मार्जिन भेटलेलं आहे. म्हणजे ही कटोरी कस्टमरने दिलेल्या ब्लाऊजच्या अकॉर्डिंगच होणार आहे. आता ह्याला आपण पट्ट्या लावून घेऊया हुक आणि लुकची. ह्याला वन साईड मी फोल्ड करते. हुकच्या पट्टीला वन साईड फोल्ड करून घ्यायचं. खालच्या साईडून फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची. ह्याला आपण जोडून घेऊया. दाब शिलाई मारून घेऊया. हे बघा हुकाची पट्टी आता रेडी झालेली आहे. आता दुसरी साईडची लूक पट्टी आपण करून घेऊया. तिला पण वन साईड फोल्ड करायचं. जी लूकची पट्टी असते ती आतल्या साईडून लावतात. बघा मी डबल शिलाई करून घेतलेली आहे त्याला. आणि कस्टमरच्या ब्लाऊजला लुकची पट्टी केवढी मोठी आहे त्याच्या अकॉर्डिंग मी करते. त्याला पण आपण डबल शिलाई करून घेऊया. एक्स्ट्राचं आहे ते कट करूया. लुकच्या पट्टीला फ्रंट साईडला पण शिलाई असते.
बघू शकता दोन्ही क्रॉस पट्टे एकदम परफेक्ट आलेले आहेत. आता ह्याला आपण गळ्याचा शेप देऊन घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता की आपल्याला मेजरमेंटच्या ब्लाऊजची लुकची पट्टी आहे आणि आपले ब्लाऊजवरती मार्क करायचं आहे. आपल्याला थोडंसं पायपिंगची पट्टी जी आपण अटॅच करणार आहे त्याच्यासाठी शिलाईसाठी तुम्हाला किती लागेल त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही मार्क करू शकता. मला पायपिंगच्या शिलाईसाठी एवढे मार्जिन ठीक आहे. मग मी त्याच्यावरती आता ड्रॉ करणार आहे, आपला शेप देणार आहे. त्याला मी कट करून घेते. आपण आता हुकची पट्टी आहे ती ह्याच्यावरती ठेवून ह्याला पण शेप देतो. आपण एकमेकावरती ठेवून बघूया दोन्ही पट्ट्या सेम आलेत का. बघा दोन्ही पट्ट्या सेम आलेले आहेत. फक्त आता हे अस्तर आणि कपड्याची शिलाई जी ओपन झाली ती एकदा आपण त्याला शिलाई मारून घेऊया. आता याला पायपिंगची पट्टी अटॅच करून घ्यायची आहे. मी पायपिंगची पट्टी काढून जॉईंट करून वन साईड त्याला फोल्ड करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता वन साईड मी फोल्ड केलेलं आहे. आता फक्त त्याला अटॅच करणार आहे. पायपिंगच्या पट्ट्या कशा काढायच्या आहेत ते मी हिच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. जेव्हा दाखवल्या मारून घेतलं. आतून छोटे छोटे कट्स मारूया म्हणजे आपल्याला राऊंड शेप प्रॉपर भेटेल. तुम्ही बघू शकता या साईडला सुद्धा तशीच पट्टी अटॅच करायची. हे बघा दोन्ही साईडचे मी पट्ट्या बसवून घेतलेल्या आहेत. आता ह्याला आपण शोल्डर अटॅच करूया. हा बॅकनेक आहे. ह्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी मराठा पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती मी टाकलेला आहे. तुम्ही तिथून बघू शकता डिझाईन कशी करायची त्याला. आता ह्याला आपण शोल्डर अटॅच करून घेऊया.
दोन्ही मी शोल्डर जोडून घेतलेले. आता आपल्याला मुंड्याचा शेप द्यायचा. हा मेजरमेंटचा ब्लाऊज आपण जो स्टिच केलाय त्या ब्लाऊजवरती ठेवून आपला एवढा मुंडा आहे त्याच्यावरती आपल्याला स्लीव्हसाठी आपल्याला एवढं मार्जिन हवं आहे स्लीव्स अटॅच करायसाठी. शोल्डर पण तसंच मोजायचं आहे. स्लीव्स अटॅच करायसाठी आपल्याला मार्जिन ठेवायचं आहे आणि नंतर राहिलेलं शोल्डर आपल्याला सेप देऊन कट करायचं. आता हा फ्रंटचा पार्ट आहे तो बॅक पार्टला ठेवून मार्क करून घ्यायचं आहे आणि सेप देऊन घ्यायचं आहे मुंड्याचा सेप. तुम्ही असा मुंड्याचा सेप दिल्यानंतर ब्लाऊजला कुठेही फुगा वगैरे काहीच येणार नाही आहे, कारण आपण मेजरमेंटच्या ब्लाऊजचा परफेक्ट मेजरमेंट ठेवूनच आपण ब्लाऊजला सेप देत आहे. फ्रंट आणि बॅक पार्ट परफेक्ट आलाय का बघूया. तुम्ही बघू शकता दोन्ही पार्ट परफेक्ट आलेले आहेत. आता हा सेप दुसऱ्या साईडला ठेवून आपण सेप देऊन घेऊया. तुम्ही बघू शकता मी दोन्ही साईडचा सेप कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे जी बाजू ओपन झाली होती त्याला मी शिलाई मारून घेतलेली साईडला. आणि हे बघू शकता तुम्ही परफेक्ट आहे दोन्ही. थोडं पण पाठीपुढे असं वगैरे झालेलं नाहीये. दुसऱ्या साईडचं पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा त्याच्यामुळे स्लीव्स परफेक्ट बसणार आहेत. शोल्डर पण तुम्हाला दाखवते मी की शोल्डर पण कमी जास्त झालेलं नाही. तुम्ही बघू शकता. आता आपण याला स्लीव्स अटॅच करून घेऊया. या स्लीवची डिझाईन मी ऑलरेडी मराठा पॅटर्न यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला टाकलेली आहे. तुम्ही त्याची लिंक घेऊ शकता. आणि मला स्लीव्सला कपडा थोडा कमी पडला आहे त्याच्यामुळे मी त्याची साईडला बॉर्डर अटॅच केली. तुमच्याकडे जर कपडा अवेलेबल असेल तर तुम्ही त्याला अटॅच करू शकता. आता आपण स्लीव्स जॉईन करून घेऊया. स्लीव्स आपण मध्ये सेंटर केलेलं आहे. मी चॉकने मार्क केलं आहे. सेंटर घेऊन किती बसते ते बघूया. हे बघू शकता कट टू कट बसते. आता याला शिलाई मारून घेऊया. तुम्ही बघू शकता इथे शोल्डरची इथेच माझं सेंटर आलेलं आहे. सेंटर परफेक्ट यायला लागतो. त्याच्यामुळे काय होतं ना स्लीव्स शोल्डर पाठी पुढे होत नाही. हे बघ आपण आता दुसऱ्या साईडची पण स्लीव्स बसून घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता मी दोन्ही स्लीव्ह जॉईन करून घेऊन त्याला डबल शिलाई पण केलेली आहे. आता दोन्ही स्लीव्स मेजरमेंट परफेक्ट आहे का बघूया. एकदा चेक करूया. हे बघा मेजरमेंट एकदम परफेक्ट आहे. आणि शोल्डर पण एकदा चेक करून घेऊया. दोन्ही स्लीवचं मेजरमेंट
आणि शोल्डर वगैरे सगळं परफेक्ट आहे. आता याला फिटिंग करू. बघा मी साईडला शिलाई मारून घेतलेले, अटॅच करून घेतलेले. आता मेन फिटिंगची मार्किंग करून घेऊया आपण. जी स्लीवची गोलाई आपल्याला 6.5 इंच आहे. 6.5 वरती आपण मार्क करूया. आता मुंड्याला मार्क करूया. जेव्हा आपण फिटिंगची मार्किंग करतो तर हा फ्रंट पार्ट असेल तर मेजरमेंटच्या ब्लाऊजचा पण फ्रंट पार्टच तुम्ही ठेवा त्याच्यावरती आणि मग मार्किंग करा. आता मुंड्याला मार्क करून घ्या. हे बघा तुम्ही जिथे पहिलीवाली शिलाई आले फर्स्टवाली तिथे आपण मार्क केले. आता स्लीव्स पासून फिटिंगची शिलाई करून घेऊ. आता दुसऱ्या साईडची पण फिटिंग आपण करून घेऊया. 6.5 वरती मार्क करूया. आता हा बॅक पार्ट आहे, तर मेजरमेंटच्या ब्लाऊजचा पण बॅक पार्टचंच मार्किंग करायचं आहे आपल्याला. आपण बॅक पार्ट आहे आणि मेजरमेंटचा ब्लाऊज पण बॅक पार्ट आहे आणि ह्याला आपण फिटिंगची मार्किंग करून घेऊया. हे बघा तुम्ही बघून घेऊ शकता मी परफेक्ट फिटिंग झालेली आहे. मेजरमेंटच्या ब्लाऊजची शिलाई बघा आणि मी केलेल्या ब्लाऊजची शिलाई बघा. दुसऱ्या साईडची पण तुम्हाला दाखवते फिटिंग. हे बघू शकता तुम्ही. हे बघा
मेजरमेंटचा ब्लाऊज आणि मी स्टिच केलेला ब्लाऊज. आता कंबर घेर एकदा मोजून घेऊया. कंबर घेरमध्ये एवढं आपल्याला जास्त एक्स्ट्रा येते, तर दोन्ही साईडला थोडं थोडं करून क्रॉस, फक्त चेस्टमध्ये सिलाई नाही घालवायचे, फक्त कमरेपुरतंच क्रॉस फिटिंग करायचं आहे त्याला. नॉर्मल फिटिंग करा, आता यांचं पण खूप जास्त होईल. दुसऱ्या साईडला पण आपण करून घेऊया. आपल्याला चेस्टमध्ये शिलाई नाही घ्यायची, फक्त कमरेलाच घ्यायचे, कारण चेस्टमध्ये आपला ब्लाऊज मेजरमेंटच्या ब्लाऊजच्या अकॉर्डिंग परफेक्ट आहे. फक्त कमरेला नॉर्मल स्टिच करायचं आहे. आता आपण एकदा चेक करून घेऊया की कमरेचं मेजरमेंट परफेक्ट झालं आहे का म्हणून. हे तुम्ही बघू शकता. हे बघा, कमरेचं अकॉर्डिंग बरोबर झालंय. एकदा आपण ब्लाऊजची उंची मोजून, जे मी जॉईंट लावलं होतं ते कुठेही दिसत नाहीये, ते आतमध्ये फिटिंगमध्ये गेलेलं आहे. दोन्ही साईडचं फिटिंगमध्ये गेलेलं आहे. ब्लाऊजची उंची एकदा आपण चेक करूया. ब्लाऊजची उंची आपल्याला हवी तेवढी आहे का. आपल्याला मेन ब्लाऊजची उंची, आपण जेव्हा ब्लाऊजचं कटिंग केलं होतं तेव्हा 14 इंच होती. आपल्याला शिवून ब्लाऊजची उंची 14 इंच झालेली आहे. तुम्हाला माझा ब्लाऊज कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन डिझाईन बघण्यासाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा. त्याच्यामुळे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील.